गणेशा ओम श्री सरस्वती ओम श्री गुरुदेवाय नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ध्यानमूलं गुरुपदम् ध्यानमूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्ये मोक्षे मूलं गुरुकृपा पुण्यान वैराग्य भक्ति स्वरूप सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम् नमो नारायण गिरिं परब्रह्मा स्वरूपम् गोरक्षे जालिंदर चरपटास्य अड्भंगकाणीपमचिन्द्राद्या सौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नौनाथ सिद्धा धन्ये धन्ये अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा नवनाथ महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय श्री संत बैरागी बाबा महाराज की जय आज की आनंद की जय अलख निरंजन आदेश कानिपनाथ महाराज हिमालय क्षेत्रामध्ये तपश्चर्या करतात.
गोरक्षनाथ महाराज हिमालय क्षेत्रामध्ये तपश्चर्या करतात आणि दोघांचीही तपश्चर्या पूर्ण झाली. दोघही तपश्चर्या पूर्ण करून आपल्या आपल्या गुरुच्या शोधार्थ निघालेले आहेत. दोघही आपल्या आपल्या गुरुच्या शोधार्थ जेव्हा निघाले, किती मोठा तपस्वी झाला, ज्ञानी झाला, शास्त्री झाला, पंडित झाला, तरी पण गुरु संगत नसेल, गुरु कृपा नसेल आणि गुरु सानिध्य नसेल तर ते जीवन निष्फळ आहे. दोघही अत्यंत प्रेमाने श्रद्धेने आपापल्या गुरुच्या शोधार्थ निघाले. जीवनामध्ये श्रद्धा ठेवायची कुठे असेल तर गुरु करतील चरणावरती ठेवावी. परिणाम देव देखील भेटतो गुरु चरणी ठेविता भाव. आपोआप भेटे देव देखील भेटतो. म्हणून असे या माडुक्षर सेंटरला या ठिकाणी महान संत बैरागी बाबा हे गुरु लाभले, संत लाभले आणि आपल्या महाराष्ट्राला नारायणगिरी बाबा गुरु लाभले. आपलं जीवन धन्य झालं. कोण असा व्यक्ती आहे लांडे साहेब नारायणगिरी बाबाला मांडत नसेल? कोण असा व्यक्ती आहे? माळकरी असू द्या नसू द्या, टाळकरी असू द्या नसू द्या, भक्ती करणारा असू द्या नसू द्या, पण नारायणगिरी बाबा म्हटलं की तो नतमस्तकच होतो. हे सगळ्यांची अनुभूती. जगात आजच्या काळात, आजच्या वेळेत, आताच्या काळामध्ये नारायणगिरी महाराज सारखे संत मिळणं दुर्लभ आहे आणि आपण त्यांचे शिष्य होणं हे आपलं भाग्य आहे. बाय बा अनुभवलं आपण. काय हृदय होतं बाबांचं. आधी तर गेले तर रागवायचे, जा आमच्याकडे येऊ नका, जा जा आमच्याकडे येऊ नका. परिणाम जा येऊ नका. आई म्हणते बाळाला कारट्या सावलीत मर. मर हा हेतू नसतो, पण म्हणते मर. इच्छा मरावी नाही, पण त्याला कुठला त्रास होऊ नये ही भावना त्याच्यात ते, त्याला प्रेम म्हणतात. ते आईचं असतं. असं जे शुद्ध प्रेम या जगामध्ये आहे ते कुठं पाहायला मिळेल तर आमच्या गुरुच्याच जीवनात. गुरुकडूनच मिळतं, दुसरीकडे नाही. बाकीच्या प्रेमामध्ये स्वार्थ असतो आणि जिथे स्वार्थ आहे तिथे समाधान नाही. जिथे स्वार्थ आहे तिथे यश नाही. जिथे स्वार्थ आहे ते प्रेम टिकत नाही. म्हणून माणसं म्हणतात आमचं फार त्यांच्यावर प्रेम होतं. होतं म्हणजे आज नाही. होतं शब्दाची व्याख्या काय? आज नाही. होतं म्हणतात, होतं शब्दानेच नाकारलं की आज नाही. बस होतं, संपलं. जरा विचार करा. गुरुचं प्रेम, गुरुची प्रीती, भगवत प्रीती एकदा जर झाली तर ती जन्मजन्मी टिकते महाराज. एक तर भगवंतावर प्रेम करा, एक तर संतावर करा. तिसरं प्रेमाचं पात्रच योग्य नाही. गुरु बिन कोण बताये वाट, 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 गुरु बिन कोण बतावे 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 वाट. माय बापांनो, गुरुचं जे प्रेम आहे ते फार पवित्र आणि श्रेष्ठ आहे. त्याची तुलना होणार नाही. आणि म्हणून सद्गुरूंनी आपल्यावर प्रेम केलं. त्यांनी योग्य रस्ता दाखवला, दाखवतात. म्हणून महाराज म्हणाले गुरु बिन कोण बतावे. हा प्रश्न आहे. प्रश्न आणि प्रेम थोडा फरक आहे.
आईला विचारल्यावर मग मुलगा सांगतो हा वेगवेगळा, पण न विचारताच सांगतो, याला प्रेम म्हणतात. आई बाळाला सांगत असते, बाळा सावलीत मर, कारट्या सावलीत मर. भाषा बघा किती विचित्र आहे. मर म्हणतात सावलीत, पण मरून द्यायचं असतं तर उन्हात नसतं का बाबूजी? उन्हात मरू दिला असतं, बरोबर आहे का? मर शब्द वापरला पण सावलीत म्हणते का? प्रेम. प्रेमातल्या भाषाला मर्यादा नसतात. जिथे प्रेम असतं ना तिथे भय नसतं, आणि जिथे भय असतं तिथं प्रेम नसतं. भय आणि प्रेम एकत्र कधीच येत नसतं. म्हणून प्रेम करा, भय बाळगू नका. भय बाळगणारं प्रेम कधीच करू नका, तेच टिकत असतं माझ्या. प्रेमात भीती नाही, प्रेमात भय नाही. भय जिथे आहे असं प्रेम करून काही फायदा होणार नाही. भगवंतावर सत्य प्रीती, गुरुच्या चरणावरती सत्य प्रीती, बस जीवन सफल होईल. कानिपनाथ महाराज, गोरखनाथ महाराज दोघेही गुरुवर प्रेम करत होते, गुरुनिष्ठ होते, आणि आपापल्या गुरुच्या शोधार्थ हिमालय क्षेत्रामधून निघाले. यात्रा करत 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 गोरक्ष कानिप 12 वर्ष तप, अज्ञानाचा लोप पावलाजी, अज्ञानाचा लोप पावलाजी. गोरक्ष कानिप 12 वर्ष तप, अज्ञानाचा लोप पावलाजी, अज्ञानाचा लोप पावलाशी. परी न जाणती एकमेका प्रीती, परी जाणती एकमेका प्रती, पूर्ण ब्रह्मस्थिती लाभताची, पूर्ण ब्रह्मस्थिती लाभताची. सद्गुरूच्या भेटी तळमळ मोठी, सद्गुरूच्या भेटी तळमळ मोठी. हिंदे माही पाठी दोन दिशा, हिंदे माही पाठी दोन दिशा. सद्गुरूची तळमळ मोठी, सद्गुरू भेटी तळमळ मोठी. हिंडे मै पाठी दोन दिशा, हिंडे मै पाठी दोन दिशा. तीर्थे ते करीत आला गौड देशात, हो तीर्थ ते करीत आला गुणदेशात. यल्ला पट्टणात गोरक्षेतो, हो हिला पट्टणात गोरक्षतो. गोरक्षे कानिप 12 वर्षे तप, गोरक्षे कानिप 12 वर्षे तप, अज्ञानाचा लोप पावलाजी, अज्ञानाचा लोप पावलाजी. गोरक्षकानी 12 वर्ष तप, गोरक्षकानी 12 वर्ष तप, अज्ञानाचा लोप पावलाजी, अज्ञानाचा लोप पावलाजी. गोरक्षे आणि कानिपाणी 12 वर्षे तपश्चर्या केली. अज्ञान संपून गेलं, अज्ञान नष्ट झालं. दोघही गुरुच्या शोधार्थात निघाले. महाराज तीर्थयात्रा करीत करत करत, पण दोघांनाही एकूणाराची ओळख नाही. दोघांनी बद्रिका वनामध्ये तपश्चर्या केली, पण ओळख नाही. दोघही गुरुच्या भेटीला निघाले. आवड मोठी होती, तळमळ मोठी होती, आणि तिथे गेले. तीर्थ करता करता गौड देशामध्ये हेलपटणात गोरक्षनाथ महाराज आले, आणि गोरक्षनाथ महाराज त्या हेलपटणात आले. तिथे बघितलं, भिक्षा मागण्याच्या रूपाने गेले. जिकडे गोरक्षाने जावे तिकडे आपल्या गुरुचीच कीर्ती विचारावी. माझे मच्छिंद्रनाथ गुरु पाहिले का आपण? जिथे जिथे जावं आणि तिथे तिथे विचारावं, माझ्या गुरुला आपण बघितलं का? पण कोणी काही सांगत नव्हतं. पण त्या देशामध्ये ज्या वेळेस गोरक्षनाथ महाराज गेले, आणि तिथे गेल्यानंतर मायबापांनो प्रत्येकाला विचारावी, माझे गुरुला आपण बघितलं का?
देखेले का कोणी श्री मच्छिंद्र मुनी देखिले का कोणी श्री मच्छिंद्र मुनी देखिले का कोणी श्रीमच्चिंद्र मुनी देखिला का कोणी श्रीमच्चिंद्र मुनी तो दीनवदनी पूसेलो का तो दीनवदनी पूसेलो देखिले का कोणी श्रीमच्चिंद्र मुनी देखिला का कोणी श्रीमच्चिंद्र मुनी जिथे जावं तिथे एकच प्रश्न होता, माझ्या गुरुजींना आपण बघितलं का? देखिले का कुणी श्री मच्छिंद्र मुनी. गुरु भेटीची तळमळ अंतकरणामध्ये गोरक्षनाथांच्या जिथे जावं तिथे विचारावं. पण हेलापटाणात जेव्हा गेले तिथे लोक म्हणू लागले, आम्ही त्यांना तर बघितलं नाही, पण एक साधू आले होते, त्यांचं नाव जालिंदर आहे. ते इथे 10 वर्षे राहिले, पण 10 वर्षांनी अकस्मात पुढे गेले ते माहित नाही. गोरक्षनाथ महाराज मनामध्ये विचार करतात, माझे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज नाव बदलून आले असावे. गावामध्ये चौकशी करतात, गावभर विचारतात, आणि तेव्हा मायबापांनो भिक्षाच्या माध्यमातून एका दारासमोर महाराज गेले. अलक निरंजन भिक्षाम देही. एका घरासमोर जेव्हा महाराज गेले, अलक निरंजन भिक्षाम दे अलक शब्दाचा उच्चार केला. त्याच ठिकाणी अलक केल्या केल्या महाराज धरणीर लटलट कापू लागले, दुभांगली जमीन, आणि अलक शब्दाने माती थरारली. मायबापांनो आदेश खालून आवाज आला, आदेश. अलक शब्दाचा उच्चार होता होता जमीन दुभागली. मायबापांनो चमत्कार. एक ठाई ना दे थरारली माती, 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 हरी बोल. एक ठाई ना दे थरारली माती, एक ठाई ना दे थरारली माती. आदेश कर जाती भूमीतून, आदेश कर जाती भूमीतून, कोण तुम्ही सांगा बोलता कुठून, 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 कोण तुम्ही सांगा कुठून, कोण तुम्ही सांगा बोला कुठून, कोण तुम्ही सांगा बोला कुठून, कोण तुम्ही सांगा बोला कुठून. विनम्र होवाने पुसताची, विनम्र होवान पुसताची, एक ठाई ना दे थरारली माती, 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 एक ठाई ना दे थरारली माती. अलक निरंजन आदेश. जरा आवाज बोला ना.
आदेश. आज जरा आवाज कमी झाला. आदेश. जरा इथलाच जास्त वाटला हो. मागच्या आळशी आप्पासाहेब. आदेश. आता बरे. वाट्यावरची कंजूशी करू नका. आदेश. आता जमला. लांडे साहेब, राजू भाऊ, आता तुम्ही आले, ताई आल्या, धन्यवाद. आमच्या संभाजीनगरवरून मुळेताई कसार मॅडम इथं आपण आलात, धन्यवाद. आता अनेक येणार असे 2-3 दिवस महाराष्ट्रातले काही नवनाथ ज्याला आवडतो तो सगळे येतात. आज मी खऱ्या अर्थाने खूप लांब गेलो होतो. सकाळी कीर्तनाला तिकडे एक नारळी सप्ताह होता. त्यांची परंपरा नाथांपासून आहे, आदिनाथांपासून. एक अक्काताई महाराज म्हणून संन्यासी आहे आणि तिथे त्यांचा आपला जसा गंगागिरी बाबाचा आहे तसा फिरता सप्ताह होता. महाराष्ट्रातले अनेक लोक आलेले होते. लाखो लोक कीर्तनाला होते. काला करून आलो, जरा जास्त धावपळ झाली, पण तिथे जाऊन थकवा निघून गेला, कारण ते स्थान होतं मच्छिंद्रनाथ महाराजांचं. आणि आपली कथा चालू आहे नवनाथाची. कालची कथा मी तिथे सांगितलं की त्या महाराज जी आहे त्या संन्यासी आहे. वयाच्या 6व्या वर्षीच त्या संन्यासी व्रत धारण करून नाथ परंपरेचं काम करतात. नारळी सप्ताह होता, असा जसा फिरता. माय बापांनो, माझा मुद्दा काय आहे की विषय काय आपला चालू आहे. नाथ परंपरा ही जगातली सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. आणि अशा या परंपरेमध्ये सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली. गोरक्षनाथ महाराजांनी आदेश केला, अलग केलं. अलग केल्या भूमी थरारली एकेठाई. आणि आदेश शब्द आला. आदेश शब्दाचा उच्चार झाला. आणि आदेश शब्दाचा उच्चार झाल्या माय बाप गोरक्षनाथ म्हणाले, भूमी थरारली, पायाखालची माती थर 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 कपू लागली. आणि त्यावेळेस आदेश शब्दाचा उच्चार झाला. गोरक्षनाथाने हात जोडले, विचारलं, महाराज आपण कुठे आहात? ज्यांनी मला आता आदेश केला आपण कुठे आहात? धरणीतून आवाज आला, नाथजी मी धरणीत आहे. मला या राजाने गोपीचंदानी या घोड्याच्या लिदीत पुरलेल्या आहेत, गाडलेल्या आहेत. घोड्याच्या लिदीत? हो. म्हणून मी इथे अडकून पडलो. मग कशामुळे झालं? जालिंदरनाथांनी सर्व वार्ता जी घडलेली कथेमध्ये आपण ऐकली सगळ्यांनी. जालिंदरनाथ महाराजांनी भूमीत गाडल्यामुळे, घोड्याच्या लिदीत पुरल्यामुळे, महाराज मी राजाला दंड देतो, तुम्हाला मुक्त करतो, वरती काढतो. महाराज नाही बाळा, गोरखा नाही, वर काढू नको, राजालाही दंड देऊ नको, पण माझा शिष्य काणी भेटला की त्याला मात्र माझी आठवण सांग आणि मला मुक्त करायला पाठव. कानेपाला जाणीव करून दे, तुझा गुरु अडकलेला आहे. ठीक आहे महाराज, कानिप भेटल्यानंतर मी नक्कीच सांगेल. कानिप जेव्हा मला भेटेल तेव्हा मी नक्की सांगेल. माझा शिष्य भेटला की सांग. ठीक आहे महाराज. गोरक्षनाथ महाराज सर्व वार्ता समजून घेतात, पुढे जातात, यात्रा करत करत. इकडे कानिपनाथ महाराजांची कीर्ती फार पसरलेली होती. गोरक्षनाथ महाराज म्हणजे साक्षात हरिनारायण, कानिपनाथ महाराज म्हणजे प्रबुद्ध नारायण. कानिपनाथ महाराज प्रबुद्ध नारायण आहे, हरिनारायण गोरखनाथ महाराज आहे, कवी नारायण मच्छिंद्रनाथ महाराज आहे, अंतरिक्ष नारायण जालिंदरनाथ महाराज. बाबू हे जे नारायण आहे त्याच ठिकाणचे जे नारायण अवतार नारायणाचे. कानिपनाथ महाराज ज्या वेळेस यात्रा करत करत निघाले, 700 शिष्यांची स्वारी बरोबर आहे. आजही नवनाथामध्ये जास्तीत जास्त कीर्ती कानिपनाथाची. ज्याच्याकडे जास्त माणसं आहे, ज्याच्याकडे जास्त सैन्य आहे तोच मोठा असतो.
कानिपनाथ महाराज 700 शिष्यांसह फिरायची यात्रा करत करत, आणि यात्रा करता करता फिरत असताना मायबाप त्यांची कीर्ती फार मोठी होती. यात्रा करत करत कानिपनाथ महाराज गुरुच्या शोधार्थात निघाले, आणि त्यांनाही कळालं की माझे गुरुजी कुठे आहेत. शोधार्थ निघालेले कानिपनाथ महाराज श्री राज्याच्या सीमेवरती येतात आणि स्त्री राज्यात जाण्याकरता निघाले, आणि तिथे स्त्रियांचंच राज्य होतं. स्त्री राज्यांच्या सीमेवर गेले, पण शिष्यांना कळालं की ज्या स्त्री राज्यात जे माणसं जातात ते पुरत जिवंत राहत नाही. शाप लागलेला होता, जो कोणी त्या राज्यात गेला तिथं पुरुष टिकू शकत नाही. राज्य स्त्रियांचं होतं. बाकीचे शिष्य म्हणाले, जर आपण कदाचित तिथे गेलो आणि मेलो तर काय उपयोग होणार आहे. कानिपनाथाला कळालं की माझ्या शिष्यांमध्ये जरा कुजबूज होऊ लागली, यांचा भाव नीट नाहीये, विश्वास पूर्ण नाहीये. कानिपनाथ म्हणाले, बाळांनो, शिष्यांनो, तुम्ही 700 आहात. स्त्री राज्यात गेल्यानंतर पुरुष मरतात हे बरोबर आहे, पण मी माझ्या गुरुवर श्रद्धा ठेवून चाललेलो आहे, आणि तुम्ही जर तुमच्या गुरुवर श्रद्धा ठेवून येणार असेल तर भीती बाळगण्याची गरज नाही. गुरु मेहरमान तो चला पहिलवान. कदाचित आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे, विश्वासावर अवलंबून आहे. मी माझ्या गुरुवर श्रद्धा ठेवून जाणार शोधण्याकरता. बाकीचे म्हणाले, आपण जर गेलो तर मेलोच. त्याच ठिकाणी गुरुजींनी सांगितलं, आतापर्यंत मी सांगतो म्हणून वागू नका, आता ज्याची ज्याची इच्छा असेल तसं करा. बाकीची शिष्यांची कुजबूज चालू होते. आपण दीक्षा घेतली, गुरुचे सानिध्य स्वीकारलं, आणि ते सानिध्य स्वीकारून बराई करता थोडंच. स्त्री राज्यात जर गेलो तर मेलो तर काय उपयोग होणार आहे. त्यापेक्षा गोरक्षनाथ म्हणाले, ज्याला यायचं असेल ते या, आणि ज्याला जायचं असेल तर जा. कानिपनाथ म्हणाले, जायचं ते जा, यायचं ते या. आणि कानिपनाथ ज्यावेळेस म्हणतात मायबाप, बाकीचे शिष्य म्हणले, बरं झालं गुरुच बोलले. ते मागे निघाले जाण्याकरता. 700तनं 7च उरले. कधी कधी माणसं फार दिसतात व पण संकटात कोणीच कामाला येत नसते. त्यांना संकटाकाळी असे तुरळकच असतात. ज्या द्रौपदीला 5 पती होते, वस्त्र हरणाच्या वेळेला कोणी कामाला आलं नाही. राजा धृतराष्ट्र कामाला आला नाही, पितामह भीष्माचार्य नाही. हे आधी करून आपण पाहिलंय. ज्या राजा धृतराष्ट्राला 100 मुलं होते, मरताना जळताना एकही पाणी पाजायला शिल्लक नव्हता. हा इतिहास आहे आमचा. परिणाम बाकीचे परत निघाले. गुरुदेवाने आज्ञा केली, ज्याला यायचं ते या, जायचं ते जा. ठीक आहे. काही शिष्य मागे निघाले. ते म्हणाले, आपण आता काही जाणार नाही. श्रीराज्यात जर टिकणार नसेल तर जाऊन काही उपयोग नाही. परंतु या ठिकाणी कानिपनाथ महाराजांनी 3 प्रकारच्या ग्राम दिशा स्पर्शास्त्रांनी मंत्रून ठेवल्या होत्या. 3 ग्राम दिशा सीमा स्पर्शास्त्रोनी, 3 ग्राम दिशा, 3 ग्राम सीमा स्पर्शास्त्र मंत्रोनी, टाकी भारारोनी कानिपतो, काठी भारारोनी कानिपतो. 3 ग्राम दीक्षा सुधारचे मंत्रोन, 3 प्रकारच्या ज्या दिशा आहेत मंत्राने भरून टाकल्या. काठी भारारोन कानिपतो, काठी भारारोन कानिपतो. म्हणे या श्रीराज्या स्त्रियांची वस्ती, हो म्हणे या स्त्रियांची वस्ती. तात्काळ मरती जाता नर, हो तात्काळ मरती जाता नर. तरी आम्हा येथे तीर्थाचे कारण, श्रीराजे गाणे आहे ते सत्य, श्रीराजे गाणे आहे ते सत्य. तरी आम्हा तेथे तीर्थाचे कारण, तरी आम्हा तेथे तीर्थाचे कारण. या श्रीराजे झाले आहे सत्य, या श्रीराजे आहे झाले सत्य. आणि मग स्त्री राज्यात
यात्रेच्या माध्यमातून आम्ही जाणार. बाकीचे शिष्य म्हटले, गुरुदेव जा तुम्ही. त्या 700तनं 7च उरले आणि 7 बरोबर थांबले. पण त्याच ठिकाणी मायबाप 3 ग्राम सीमा स्पर्शास्त्र मंत्रुणी भारावून ठेवल्या होत्या. जे गेले आणि 3 दिशेला पळू लागले, त्या दिशेला ते चिटकून गेले जमिनीला. नाथांची शक्ती फार भयंकर होती. तिथे गेले, दिशा चिटकले आणि चिटकल्यानंतर पाय खात चिटकले म्हणून वाकले, पुन्हा हातही चिटकले. पाय चिटकले म्हणून काढायचा प्रयत्न केला, हात जमिनीला लावले, हातही चिटकले. त्यातले 7च उरले होते. कानिफनाथ महाराज म्हणाले, ज्यांचा विश्वास माझ्यावर नाही ना, निष्ठा माझ्यावर नाही ना, यांची निष्ठा निष्ठी आहे ना, मग जा आता हातही चिटकले, पाय चिटकले, यांच्या डोक्यावर 10-10 किलोचं दगड ठेवून या. बाकीच्या शिष्यांनी 10-10 किलो वजनाचा दगड ठेवला. आधी हलता येत नाही, डोलता येत नाही, पुन्हा डोक्यावर वजन. गुरुवर विश्वास नसेल तर फजिती होती. स्पर्शास्त्राने ते चिटकल्यात गेले. सगळेजण म्हणाले, महाराज क्षमा करा, क्षमा करा, चुकी झाली, आमची निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी होती. पुन्हा त्या ठिकाणी विभक्त अस्त्राने सगळे मुक्त केले. आणि मग मात्र त्यांचा शुद्ध भाव जागृत झाला आणि ते सगळे शिष्य आता श्री राज्यात जाण्याकरता तयार झाले. बोलो अलग आदेश. आणि मग मात्र संकट टळले. ऐकोणी संतोष हर्षे शिष्यगण, ऐकोणी संतोष हर्ष शिष्यगण, संतोषे हर्ष शिष्यगण, संतोषे हर्ष शिष्यगण. टळले मरण बरे झाले, टळले मरण बरे झाले, टळले मरण बरे झाले. 7च राहिले 700 पळाले, 7च राहिले 700 पळाले, 7च राहिले 700 पळाले. 7च राहिले 700 पळाले. स्पर्शास्त्रे रुतले सीमेवरी, स्पर्शास्त्रे रुतले सीमेवरी, स्पर्शास्त्रे रुतले सीमेवरी. प्रार्थिता नाथाशी सारे मुक्त केले, प्रार्थिता नाथाशी सारे मुक्त केले. प्रार्थिता नाथाशी तया ठाया. हनुमंत आले तया ठाया, हनुमंत आले तया ठाया. स्पर्शास्त्रे बांधिता तया झटकविले, स्पर्शाचे बांधिता तया झटली. शिष्य ते देखिले नाथपंथी, शिष्य ते देखिले नाथपंथी, शिष्य ते देखिले नाथपंथी. सर्व शिष्यगण माय बापांनो, प्रार्थिता नाथासी सारे मुक्त केले. सगळे मुक्त झालेले तितक्यामध्ये त्या सीमेवरती मरी जाण्याकरता निघालेले, तितक्या त्या सीमेवरती स्त्रियांच्या राज्यात उपकार करण्याच्या उद्देशाने हनुमंतराय आले. हनुमंतराय त्या ठिकाणी आल्या आल्या स्पर्शास्त्राने हनुमंत सुद्धा गुंतला गेला. स्पर्शास्त्र टाकलेले आहेत, हनुमंतही त्या ठिकाणी गुंतल्या गेले. हनुमंतही त्या बंधनात पडल्या गेले. पण वज्र हृदय मारुतीने त्याच्यावर मात केली आणि ते शस्त्र तोडून टाकलं. आणि मग बघितलं कोणी केलं असं. पुढे जाऊन पाहिलं तर 700 शिष्यांचा कानिफांचा मेळा होता. आणि पुढे गेल्यानंतर मायबापांनो त्याच ठिकाणी सर्व शिष्यगण दिसले आणि त्या शिष्यांना बघितल्या यांच्यापैकी कोणीतरी केला असं. आणि मग हनुमंतराय तिथे गेले आणि विचारलं, अरे तुम्ही कोण, आपला परिचय काय. वेश पालटून हनुमंतराय जातात. म्हणाले, आम्ही कानिफनाथ मी आहे आणि माझे शिष्य आहेत. कुठं निघाला. श्रीराज्यात. श्रीराज्यात पुरुष टिकत नाही, तुम्ही का जातात. म्हटले, माझ्या गुरुच्या शोधार्थ निघालो. कोण गुरु. जालिंदरनाथ. जरा बरं वाटलं हनुमंताला, कारण शोधायला निघाले पण जालिंदरनाथाला. जर मच्छिंद्रनाथाला असले तर मी जाऊ दिलं नसतं, कारण हनुमंतानीच मच्छिंद्रनाथ महाराज ठेवलेले. अरे पण जाऊ नका, तिथे पुरुष टिकत नाही. विविध प्रकारची चर्चा झाली. नाही म्हटले, आम्ही जाणार. जा, परंतु मच्छिंद्राला तिथून घेऊन जाऊ. त्याच ठिकाणी घनघोर युद्ध कानिफनाथ महाराजांनी मारुतीरायाचं झालेलं होतं. त्या युद्धामध्ये मारुतीरायावरती अनेक शस्त्र कानिफनाथांनी टाकले होते. भयंकर त्या ठिकाणी पाषाण मारुतीराय फेकत होते.
विराट रूप घेऊन भयंकारा नाथावर पाषाण ते नाथावर पाषाण ते नाथावर पाषाण ते विराट रूप धारण केला हनुमंताने वरंकर आणि नाथावर पाषाण ते नाथावर पाषाण ते नाथावर पाषाण ते हे नाथा मागे शिष्य बिहून लपाती नाथा मागे शिष्य बिहून लपाती यावेळेस आकाश सारखं भयंकर रूप धारण केलेलं हनुमंतराया आणि आकाशा एवढे पर्वता एवढे उंच झाले पर्वत घेतले हातात आणि भयंकर पर्वत फेकू लागले आणि आकाशात त्या ठिकाणी पर्वत फेकू लागले भयंकर माय बापांनो आणि फेकत असताना बाकीचे शिष्य लटलट 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 कापू लागले आणि कानिपनाथाच्या मागे धरू लागले महाराज त्राहिमाम हा बजरंग बली आपल्याला मारेल महाराज घनघोर युद्ध दोघांचं झालेलं आणि त्या ठिकाणी नाता मागे शिष्य बिहून लपाती मागे शिष्य बिहून लपाती भय त्या देते कानिपनाचे अभया त्या देते कानिपनाचे अभय देते कानिपते 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 कानिपनाथ म्हणले घाबरू नका मी आहे चिंता करू नका हा बजरंग बली आपला काही करू शकणार नाही आपण नाथपंथी आहोत पण शिष्य लटलट लटलट कापू लागले डोंगर पडू लागले पर्वत येऊ लागले मरणार म्हणून भीती वाटू लागली पण कानिपनाथ महाराजांनी अभय दिलं घाबरू नका मग कानिपनाथाचा क्रोध अनावर झाला रागाने डोळे लाल केले आणि त्या ठिकाणी मायबापांनो आणि रागाने लाल झालेले डोळे संतापलेले कानिपनाथ महाराज एकाच वेळेला हनुमंतावरती अनेक प्रकारचे अस्त्र सोडतात अग्नी वायू इंद्र कालिका श्राते अग्नी वायू इंद्र कालिका जाते इंद्र कालिका जाते अग्नि वायू इंद्र कालिका जाते अग्नि वायू इंद्र कालिका श्राते अग्नि वायू इंद्र कालिका श्राते अग्नि वायू इंद्र कालिका जाते अग्नि वायू इंद्र कालिका जाते बांधिले बंधानी मारुतीसी बांधिले बंधन मारुतीसी बांधिले बंधन मारुतीसी बांधिले बंधन मारुतीसी अग्नि वायू इंद्र कालिका श्राते अग्नि वायू इंद्र कालिका श्राते अग्नि वायू इंद्र कालिका जाते अग्नि वायू इंद्र कालिका जाते लाल डोळे झालेले कानिपनाथ महाराज माझ्या शिष्याला त्रास देता बजरंगबली हनुमानजी अनेक घनघोर युद्ध झालं पण कानिपनाथ महाराजांनी बजरंगबलीला वायू अग्नी वायू इंद्र आणि कालिका अस्त्र अनेक प्रकारचे अस्त्र एकाच वेळेला फेकले आणि बजरंगबली त्या ठिकाणी गरगर 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 येऊन मूर्छेहून खाली पडले हनुमंत ज्या वेळेला धरणीवर पडले हनुमान सामान्य धाडकन खाली पडले आणि खाली पडल्या पडल्या महाराज वायुपुत्र खाली पडला सृष्टीवर परिणाम झाला सृष्टीवर इतका मोठा भयंकर परिणाम झाला वायुसूत या ठिकाणी धरणीवर पडलेले आहेत तितक्यामध्ये वायुदेव प्रकट झाली आणि वायुदेव त्या ठिकाणी येतात आणि नाथापुढे हात जोडले सांगितलं रे भांडू नका तुम्ही जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतलेला आहेत आणि त्याच ठिकाणी प्रतिवायुपेता नाथ विनवेता प्रतिवायुपेता नाथ विनवेता प्रतिवायुपेता नाथ विनवेता प्रतिवायुपेता नाथ विनवेता
नमस्कार केला आणि कानिपनाथ महाराज समोर आहे. कानिपनाथ महाराज समोर आहे माय बापांनो. वायुदेवाने हात जोडले. पहिल्या दिवशी मी म्हणालो होतो पुत्र संकटात असला की बापालाच दया येते. आणि त्या ठिकाणी हात जोडले आणि सांगितलं अरे भांडू नका भांडू नका. कानिपा याला मुक्त कर. वायुदेवाने हात जोडले नमस्कार केला. कानिपदेवाने मारुती मुक्त केले आणि मारुतीला सांगितलं तू आता नाथपंथाच्या नादी लागू नको. सगळ्यांच्या नादी लाग पण नाथपंथांच्या नादी लागू नको. माय बापांनो नादी लागू नको नाथांच्या सगळ्यांच्या लाग. आणि मग त्यांना त्यावेळेला दोघांचे हात एकूणाच्या हातात दिले. मैत्री घडविली. प्रतिवायु पेता नाथाविन पेता. प्रतिवायु पेता नाथाविन पेता. पार्थिवायु पेता नाथाविन पेता. सर्वजण टाळी वाजवून म्हणा. पार्थिवायु पेता नाथाविन पेता. दोघांची मित्रता घडविली. दोघांची मित्रता घडविली. कानिपनाथाची विनवी मागुती. कानिपनाथाची विनवी मागुती. कानिपनाथाची विनवी मागुती. मच्छिंद्रा सांगती नेऊ नको. मच्छिंद्र सांगती नेऊ नको. कानिपनाथाचे विनवणे मारुती. कानिपनाथाचे विनवणे मारुती. राज्यसिंहासनी त्रिलोकाराणी. राज्यसिंहासनी त्रिलोकमात्राणी. सौंदर्याची खाणी मैनाकी. सौंदर्याची खाणी मैनाकी. राज्याची खाणी मैनाकिनी. सौंदर्याची खाणी मैनाकिनी. राजसिंहासनी त्रिलोकमराणी. हो राजसिंहासनी त्रिलोकमराणी. अलग निरंजन. आदेश. प्रेम से बोलो ना आदेश. त्या ठिकाणी वायुदेव येतात. दोघांच्या हातात हात देतात. मैत्री करून देतात. आणि त्यावेळेस मारुतीला सांगितलं की नाथपंथाच्या नादी लागू नको. त्रास देऊ नको. आधी मच्छिंद्रनाथ महाराजांशी युद्ध केलं होतं. आता कानिपनाथाशी युद्ध केलं. नाथपंथांच्या नादी लागू नको. वायुदेवाने विनंती केली. तेव्हा हनुमंतराय म्हणाले ठीक आहे. आपल्या भाषेत पप्पा. पिताजी म्हणाले पप्पा नावच नाही हो याच्यात. ते आता पप्पा मम्मी आहे. तेव्हा हनुमान म्हणाले ठीक आहे पप्पा. तुम्ही सांगतो तो मारतो गप्पा. पप्पा मम्मी डॅडी डी काय अवघड आहे हो. पूर्वी आई बाबा होत ना. आई आई काय आई शब्दाचं नाव घेतलं की माणसाचं पोटभर. आई बाबा. रामायणामध्ये कधी रामाने दशरथाला पप्पा म्हटलेलं मला वाचण्यात नाही आलं. कधीच नाही. कृष्णाने नंद बाबाला पप्पा म्हटलेलं मला कधी वाचायला नाही आलं. पण आता पप्पा पप्पी मम्मी मम्मी डॅडी याचा अर्थ काय होतो खरंच. डॅडी डॅडी बॉडी डॅडी अवघड आहे. आपली संस्कृती आई बाबा. भगवान जन्माला आल्या आल्या
ज्यावेळेस कृष्ण जन्माला आले पहिल्यांदा बोलले महाराज, कहण लागे कृष्ण मैया रे मैया, कहण लागे कृष्ण मैया रे मैया, कहण लागे कृष्ण मैया रे मैया. दादरा कहन लागे कृष्ण मैया रे मैया, कहन लागे कृष्ण मैया रे मैया, कहन लागे कृष्ण मैया रे मैया, कहण लागे कृष्ण मैया मैया, कहण लागे कृष्ण मैया रे मैया, कहन लागे कृष्ण मैया रे मैया, कहन लागे कृष्ण मैया रे मैया. नंद बाबा से बाबा रे बाबा, नंद बाबा से बाबा रे बाबा, नंद बाबा से बाबा रे बाबा, नंद बाबा से बाबा रे बाबा. बलराम दादा को बोले श्याम जी भैया रे भैया भैया, कहण लागे कृष्ण मैया मैया, कहण लागे कृष्ण मैया मैया, कहण लागे कृष्ण मैया मैया. कहने लगे कृष्ण मैया रे मैया, कहने लगे कृष्ण मैया रे मैया, कहने लगे कृष्ण मैया रे मैया. बघा, सर्वांना विनंती, टाळी वाजवा ना. नंद यशोदा मैया बाबा, नंद यशोदासी बाबा रे बाबा 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 रे बाबा, कहण लागे मैया मैया मैया, कहण लागे कृष्ण मैया मैया, कहण लागे कृष्ण मैया मैया. कहने लगे कृष्ण मैया रे मैया, कहने लगे कृष्ण मैया रे मैया, कहने लगे कृष्ण मैया रे मैया. ये नंद बाबा से बाबा रे बाबा, नंद बाबा से बाबा रे बाबा, दाऊ भैया से बोले कन्हैया भैया भैया भैया, कहण लागे कृष्ण मैया मैया. कहने लगे कृष्ण मैया मैया, कहने लगे कृष्ण मैया मैया, कहने लगे कृष्ण मैया रे मैया, कहने लगे कृष्ण मैया रे मैया, कहने लगे कृष्ण मैया रे मैया. टाळी वाजवा, टाळी सर्वांची. धन्यवाद. जय हो. टाळी वाजवा सर्वजण. शाबाश. हे बघा, सर्वांना देवाने हात दिले ना, वर करा ना जरा. हे हात काय करणार आहे आपण हाताचं? टाळी वाजवा ना माय बापांनो. आणि आनंद घ्या. आज चौथा दिवस आहे कथेचा, परत नाही भेटणार. टाळी वाजवा, एक टाळी. माय बापांनो, टाळी वाजल्याचा जो आनंद येतो वेगळाच आहे. लाजू नका, आनंद घ्या. राधे
यशोदा को प्रेम से कन्हैया कहते हैं मेरी मैया। बाबा नंदा बाबा को कन्हैया कहते हैं बाबा। कुछ भी चाहिए तो बाबा बाबा बोल के संबोधन करते हैं और दो भैया को भैया कहते हैं। इसलिए हमें भी कहना चाहिए भैया भैया मामा। और कृष्णा ने जब पहली बार बोला तो तभी मैया मान कह करके संबोधन किया। और जब भगवान बोले कृष्ण कहने लगे हे मैया, कहन लगे कृष्ण कहन लगे मैया मैया कृष्ण। और बहुत खुशी की बात है, एक ताली बजाओ। नंद यशोदा बड़े भागे हैं, नंद यशोदा बड़े भागे हैं, नंद यशोदा बड़े भाग हैं। नंद यशोदा बड़े भागे हैं। कहाँ तक उनके भाग्य बढ़ाई करूं मैं। जगत पिता श्री कृष्ण ने जब अवतार लिया, अरे अवतार लेते हुए जब अवतार लेकर के माता और पिता को नंद बाबा को माँ कहते हैं, जगत पिता नंद बाबा को बाबा कहते हैं, कितनी बड़ी खुशी होती होगी। ज्यावेळेस भगवान परमात्मा जन्माला आला मायबाप सर्वांना आनंद आहे। यमुनेचं पाणी खळखळ वाहणार भगवान जन्माला आले। मंद मंद बुंद वाहे, मंद मंद बुंद वाहे यमुनी की झरी से। आणि त्या ठिकाणी महाराज यमुनीच्या काठावरती झरे आहेत, पाऊस आलेला रात्रीचा प्रसंग आहे। रात्रीच्या प्रसंगाला पाऊस चालू आहे आणि यमुनीला पूर आलेला आहे। अत्यंत आनंद आहे। त्या वृंदावनामध्ये वृक्ष भाग्यवान होते, त्या वृंदावनातले दगड भाग्यवान होते जिथे देवाने हात लावला। त्या प्रत्येक वृंदावनातले जे व्यक्ती तेही भाग्यवान होते। असा गोपाल कृष्ण ज्यावेळेस जीवनामध्ये बोलला त्यावेळेस एकच वाक्य झालं, मा आई ए मैया। और जब मैया मैया के करके बुलाते हैं, श्री राम जब जन्म लिया राम जी ने, और श्री राम जब जन्मे तो कौशल्या को माँ कहते थे। माँ मोहे भूख लगी है खाने को दे दो मैया। हे माँ भूख लगी है खाने को दे दो मैया। मैया आणि बाबा ही भाषा गोड आहे, प्रिय आहे। आणि म्हणून कृष्ण बोलायला लागले तेव्हा काय म्हणाले, कहण लगे कृष्ण मैया रे मैया कहन लगे, 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 कृष्ण मैया रे मैया। गोपाल कृष्ण भगवान की जय। कहन लागे कृष्ण मैया रे मैया कहन लागे, कृष्ण मैया मैया कहन लागे, कृष्ण मैया मैया। नंद बाबा को बाबा रे बाबा, नंद बाबा को बाबा रे बाबा, दो भैया को भैया रे
भैया कहण लागे कृष्ण मैया मैया कहण लागे कृष्ण मैया मैया कहण लागे कृष्ण मैया मैया कहण लागे कृष्ण मैया. आणि म्हणून आजपासून आम्ही सुद्धा काय म्हणणार, आई बाबा पप्पा पप्पी नाही. ते लांबलं बाबूजी एवढं, ते काय ठरून नसतं बाबा. आणि म्हणून बाबा शब्दामध्ये प्रेम आहे, आई शब्दामध्ये प्रेम आहे, पिता शब्दामध्ये प्रेम आहे. पिता हिंदी शब्द आहे, पिताजी माताजी. संकटात का वाढलं हे की ज्या वेळेस संकट येतं ना माय बापांना, आणि संकट जेव्हा येतं तेव्हा वडीलच कामाला येतो. मलाही सांगायचंय, मारुती रायाला आज कोण कामाला आलं? वायुदेव आले. हनुमंताला विनंती केली, हनुमंताला सांगितलं का रे बाबा तू याच्याशी भांडू नको, कानिपनाथाशी यांच्या नादी लागू नको. शेवटी कानिपनाथाने ऐकलं मारुतीचं आणि कानिपनाथाचं सैक्य वचन करून दिलं, हातात हात दिले. त्यावेळेस गणगर युद्ध थांबलं. म्हणून वायू पार्थिवायू पिता नाथ विनविती. ज्यावेळेस अनेक प्रकारची चर्चा झाली, मारुतीने कानिपनाथाला विनंती केली, माझी एक विनंती आहे कानिपनाथा, तू जा बाबा, पण मच्छिंद्रनाथ महाराजांना घेऊन जाऊ नको श्री राज्यातून. राज्य सिंहासनावरती त्रिमत्तमा राणी बसलेले, सौंदर्याची खाणी मैनावती तिचं नाव आहे, आणि ती वीर शूरवीर वीरांगना चतुर कामिनी मच्छिंद्राची राणी म्हणून शोभत आहे. पण कानिपा, तू जर शिष्य घेऊन त्या ठिकाणी गेला आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी तुला जर पाहिलं तर कदाचित त्यांना त्यांच्या शिष्याची जाणीव होईल, आठवण येईल. अनेक प्रकारची चर्चा झाली. कानिपनाथ म्हणाले, मी घेऊन जाणार नाही, परंतु श्री राज्यात गेल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. आता स्त्री राज्यात जाण्याकरता त्याच ठिकाणी महाराज कानिपनाथ महाराज गेलेले आहेत. स्त्री राज्यात गेले, त्याच ठिकाणी कानिपनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांनी स्वागत केलं. आणि त्या ठिकाणी कानिपनाथ महाराज स्त्री राज्यात पोहोचल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मनामध्ये शंका होती. कानिपनाथाचे श्री राज्य पाहुनी शासंगत झाला मच्छिंद्र तो मनी, शासंगत झाला मच्छिंद्र तो मनी, शासंगत झाला मच्छिंद्र तो मनी. कानिपनाथाचे श्री राज्य पाहुनी शासंगत झाला मच्छिंद्र तो मनी, शासंगत झाला मच्छिंद्र तो मनी, शासंगत झाला मच्छिंद्र तो मनी. स्वदेशी जाऊन करील वो बाट, स्वदेशी जाऊन करील वो बाट, शासंक मच्छिंद्र रची एक कट, शासंक मच्छिंद्र रची एक कट. श्री राज्य कानिप घेऊन ठेवून सेविष्या धारीला सुंदर कामिनी, सेविषी धारीला सुंदर कामिनी, सेविषी धारीला सुंदर कामिनी. श्रीराची कानिप घेऊन ठेवूनी, सेवेसी धाडीला सुंदर कामिनी, सेवेसी धाडीला सुंदर कामिनी, सेवेसी धाडीला सुंदर कामिनी. स्त्री राज्यामध्ये कानिपनाथाला बघितलं, शंका मनामध्ये आली, हा जर गेला बाहेर तर बोबाट करेल, आणि माझा प्रिय शिष्य जर गोरक्षनाथाला ही वार्ता कळाली तर गोरक्षनाथ इथे येईल आणि मला घेऊन जाईल. त्यावेळेस मैनावती राणी आणि मच्छिंद्रनाथ महाराज चिंतातूर आहे. दोघांची चर्चा झाली, काही झालं तरी चालेल, पण कानिपाला इथून आता बाहेर जाऊ द्यायचं नाही. स्त्री राज्यात आले नाही ना, बोलो प्रेम से अलग, जरा प्रेम से बोलो ना, अलग निरंजन. और
और एक बार अलग निरंजन आदेश। वा, जमलं, धन्यवाद। तुम्ही जेवढ्या जोरात बोलाल ना तेवढा मला करंट लागतो भक्तीचा। बाय बाप आदेश अलग निरंजन। परिणाम त्याच ठिकाणी मायबापांनो शाशंकित झालेली मच्छिंद्रनाथ महाराज मैनावतीशी चर्चा करतात, जर आपण याला ठेवून घेतलं तर मग भीती नाही, पण आज जर बाहेर गेला तो बोबाट केल्याशिवाय राहणार नाही। कधी कधी माणसं स्वार्थ करायला लागले ना, बोबाटाला इतके घाबरतात, दुसऱ्यावर काय होईल सांगता येत नाही। कसं राहणार हा? मग चर्चा सुरू झाली, याला स्त्रियांच्या मोहमायात गुंतवू, पुरुषच नाहीये, सर्व स्त्रियाच आहे। सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने अनेक सुंदर सुंदर कामिनी हावभाव कटाक्ष करण्याकरता पाठवल्या आणि सांगितलं काही करा पण याला वश करून घ्या। मैनावती राणीने मच्छिंद्रनाथ म्हणाले, जा आणि काही करून याला वश करून घ्या आणि आपल्यातून परत जाऊ देऊ नका, आणि पुन्हा जर रंगलान वश झाला तर लग्न करून इथेच ठेवा। कानिपनाथ महाराजांना अनेक स्त्रिया येतात, अनेक प्रकारच्या भुलवू पाहती त्या नृत्य अनेक प्रकारच्या लीला करतात, भुलवू बघायला भुलवू पाहती त्या नृत्य गायनी परिहा अचळ इंद्रिया जिंकुनी, भुलवू पाहती त्या नृत्य गायनी परिहा अचळ इंद्रिया जिंकुनी, परिहा अचळ इंद्रिया जिंकुनी, परिहा अचळ इंद्रिया जिंकुनी, भुलवू पाहते त्या नृत्य धन्यवाद आदेश। अनेक प्रकारच्या लीला करू लागल्या, भुलवू पाहती त्या नृत्य गायनी परिहा आचळ इंद्रिया जिंकुनी, अनेक प्रकारच्या लीला केल्या, स्त्रिया चरित्र केलं, पण इंद्रिय जिंकलेला कानिपनाथ मात्र त्यांना बळी पडला नाही। सारीपाटे खेळा त्यांच्यातही राहिला पण गुंतला नाही, आणि सांगितलं मी याच्याकरता आलो नाही। इंद्रिय जिंकून तो म्हणाला मी इथे राहणार नाही। सर्व सुख लोभा विकार तो त्यागी, सर्व सुख लोभा विकार तो त्यागी, धन्य हा वैरागी नाथ पंथ जोगी, धन्य हा वैरागी नाथ पंथ जोगी, सर्व सुख लोभा विकार तो त्यागी, सर्व सुख लोभा विकार तो त्यागी, धन्य हा वैरागी नाथ पंथ जोगी, धन्य हा वैरागी नाथ पंथ जोगी। शेवटी त्या लंडांना पान नाही पडलेला, लंडांमध्ये गुंतला नाही। एक मास योगी राहिला अतिथी,
निघाला स्वदेशी नाथ परमार्थी. 1 महिनाभर थांबला पण गुंतला नाही, निघून गेला. आणि 1 महिन्यानंतर निघून जातो ज्या वेळेस महाराज आपल्या गुरुच्या शोधार्थात कानिपनाथ महाराज श्री राज्यातून परत येतात. आपल्या गुरुच्या शोधार्थात गोरक्षनाथ महाराज येतात आणि चालता 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 एका अरण्यामध्ये घोर जंगलामध्ये दोघांची भेट होते. गोरक्षनाथ महाराज आणि कानिपनाथ महाराजांची भेट झाली आणि दोघेही साधू एकूणाला भेटतात. दोघं तपस्वी एकूणाला भेटतात आणि दोघांचं तप तेज बघितल्या बघितल्या या जगातला एक आगळा वेगळा आनंद प्रगट झाला आणि दोघांनी एकूणाला वंदन केलं. नमस्कार. आदेश दोघा एकूणाऱ्यांना केला. सांगितलं आपला परिचय का महाराज? मी कानिपनाथ आहे. नाथजी आपला परिचय? मी गोरखनाथ आहे. या जंगलामध्ये कशाला आला? माझ्या गुरुला शोधण्याकरता. कोण गुरु? माझे गुरु दत्त भगवान परमात्म्याचे शिष्य जालिंदरनाथ आहे. त्यांना शोधण्याकरता मी जंगलात फिरतोय. तुमचे गुरु? माझे गुरु कविनारायण मच्छिरनाथ आहे. त्यांना शोधण्याकरता मी निघालेलो आहे. त्या सुंदरशा वातावरणामध्ये जंगलामध्ये दोघे त्यावेळेस एकांतस्थानी आहेत. अनेक प्रकारच्या लीला चर्चा झाल्या. काणीबाणी शिष्यासहित त्या ठिकाणी आलेले तीर्थयात्रा करीत ते दोघे जण गुरुच्या शोधार्थात निघालेले होते. भेट झाली आणि दोघेही म्हणाले आपण दोघं भेटलेलो आहोत, सगळे शिष्यगण आहेत. गोरखनाथ म्हणाले कानिपनाथजी या जंगलामध्ये आपण भेटलो पण भुकीने व्याकुळ झालो आणि भुकीने व्याकुळ झालेला माणूस दुसरं काही करू शकत नाही. मग खाण्याकरता सुंदर सुंदर फळं आणायला पाहिजे. कानिपनाथ म्हणतात शिष्यांनो जा रे फळं घेऊन या जंगलातनं. आम्रवृक्षाचा बगीचा होता. जंगल झाडी होती. आम्रवृक्ष सुंदर सुंदर केशर आंबा, हापूस आंबा, गावरान आंबा, किती आंबे तुम्ही मोजून घ्या. त्या आंबराच्या जंगलामध्ये आंबराईतनं आंबे फळं वगैरे त्या ठिकाणी आणायला शिष्याला पाठवायला लागले. तेव्हा गोरखनाथ म्हणाले शिष्यांना कशाला पाठवता? तुम्ही गुरुभक्तीच्या जोरावरती ते फळे इथे जाणार ना. कानिपनाथ म्हणाले ठीक आहे, आपली जशी इच्छा असेल मी ते फळे इथे घेऊन येतो. आणि त्यावेळेस कानिपनाथ महाराजांनी सर्व प्रकारचे फळं तिथे आणले आणि फळं आणल्यानंतर अत्यंत आनंद झाला. पण गोरक्षनाथ महाराज म्हणतात तुम्ही आणले आनंद झाला, पण गोरक्षनाथ महाराजांनी जंगलातले अनेक प्रकारचे दिव्य फळं त्या ठिकाणी आणलेले आहेत. आश्रम अंतरून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे फळं ज्यावेळेस कानिपनाथ आणतात, विभक्तासरा आसरा मंत्रोनी फेके भस्म आम्रा वृक्षाला गोनी, फेके आम्रा वृक्षाला गोनी, फेके भस्म आम्रा वृक्षाला गोनी, रसाळसी फळे फळे वृक्षावरोनी, पक्षा परी आली फळे ते उडोनी, देखोनी विस्मित शिष्यती गोरक्षा, आवडीचा किती ते आम्ररस, काने बोलता मने गोरक्षासा, दावी गुरु विद्या तुरे आम्हा. त्या ठिकाणी दोघांनी वेगळे वेगळे फळ आणले, खाल्ले, आनंद झाला. गोरक्षनाथ म्हणतात फळ आणले बरं झालं, दोघांनी फळ आणलेले आहेत, दोघांचे शिष्यांनी खाल्लेले आहेत तुझ्या, परंतु आता एकच इच्छा आहे, हे उरलेले फळ पुन्हा आपल्या आपल्या जागेवर चिटकून द्या लावून. आणि कोया कातडे पडले ना यांना पुन्हा फळ वनवान झाडाला चिटकून द्या. कानिपनाथ म्हणाले हे करणं आपल्याला शक्य नाही. कोणी ब्रह्मदेवाचा पुत्र असेल तर करू शकत, तुम्ही जर तसे असेल तर तुम्ही करून बघा.
गोरक्षनाथ म्हणले खऱ्या गुरुनिष्ठ भक्ताला या जगात काहीच अशक्य नाही. कानिपनाथ म्हणते बडाया मारू नको, तुझा गुरु मला माहिती कसा आहे. अरे गुरुची भक्ती करतो, गुरु गुरु म्हणतो, तुझा गुरु श्री राज्यात जाऊन पडला मैनावतीच्या संगतीत. अरे संन्यासी बाणा त्यागून संसारामध्ये मग्न झाला. अरे काय तुझ्या गुरुची बडाया मारतो. कानिपनाथ महाराज ज्या वेळेस मच्छिंद्रनाथाची कीर्ती सांगायला लागले त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणला अरे माझ्या गुरुला नाव ठेवू नकोस, आपल्या गुरुचा विचार कर. भांडणात काय निघाल सांगताच येत नाही. त्या माता भगिनी भांडतात ना महाराज, त्या भांडतात दोघी पण काढतात तिसरंच. तसंच यांचं चालू आहे बाबूजी. भांडणं दोघांची आणले बाबा, पण गुरुची कीर्ती. गोरक्षनाथ म्हणाले अरे तुझा गुरु त्या गोपीचंदाच्या राज्याच्या नगरीमध्ये घोड्याच्या लिधीत पडलेला आहे, त्याला काढायला मोकळं कर जा. अरे माझे गुरु ज्ञान भास्कर आहे, कुठे माझे मच्छिंद्रनाथ बाबा आणि कुठा तुझा गुरु जालिंदर. भांडणातून गुरुचा परिचय झाला. कधी कधी चांगली गोष्ट भांडणातूनच माहिती होती ध्यानात. कारण याला याच्या गुरुचं माहित नव्हतं, त्याला त्याच्या गुरुचं माहित नव्हतं, दोघांचे गुरु कुठे माहित नाही, पण भांडणात झालं. अरे तुझे गुरु श्री राज्यात, तुझे गुरु ह्याला पटकनात. आणि मग कानिपनाथ म्हणाले माझ्या गुरुचा पत्ता दिल्याबद्दल, नाव सांगितल्याबद्दल मी क्षमा मागतो तुझ्याकडे, मला माफ कर. पण माझ्या गुरुचा पत्ता सांगितल्याबद्दल मनस्वी आनंद झाला, धन्यवाद तुला. गोरक्षनाथ म्हणले तुलाही धन्यवाद. माझा गुरु कुठे का श्री राज्यात असं ना, पण पत्ता सांगितल्याबद्दल धन्यवाद. दोघांनी पुन्हा मैत्री केली. आणि मग मात्र गोरक्षनाथ महाराजांनी एक किमया केली. ते म्हणले गुरु भक्ताला अशक्य काही नाही. आणि गोरक्षनाथ महाराज त्यावेळेस काय करतात महाराज, गुरुचं स्मरण करतात. गुरु मच्छिंद्रा स्मरोनिया मनी भस्म मंत्र फेकी अलक गरजोनी, मंत्र भस्म फेकी अलक गरजोनी. गुरु मच्छिंद्राचे स्मरणीय मनी मंत्र भस्म फेकी अलक गरजोनी, मंत्र भस्म फेकी अलक गरजोनी. गुरु मच्छिंद्रासी स्मरोनिया मनी, गुरु मच्छिंद्राचे स्मरणीय मनी मंत्र भस्म फेकी अलक गरजोनी, मंत्र भस्म फेकी अलक गरजोनी. मधुरा रसाळ फळे तरंगोनी, पडता सामोरी विस्मित पापोनी, पडता सामोरी विस्मित पा. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे फळ आले आणि पुन्हा चिटकून गेले बरं का बाबूजी. आंबरे फळा चाखुनी तृप्त झाली सारी, उरली फळे लावा पुन्हा वृक्षावरी. ऐकुनी कानित बोला गोरक्षासी, शक्य नाही ऐसे करणे कोणासी. गुरुपदी श्रद्धा पवित्र निर्मळ, तो पुन्हा निर्मळ ब्रह्मांड. तो ब्रह्मांड सुद्धा निर्मळ शकतो. गोरक्षनाथ म्हणाले गुरुवर श्रद्धा असणाऱ्याला काही अशक्य नाही. गोरक्षाच्या बोले कानी पकडून भले, नको करू जीवाच्या या बोले, नको करू जीवाच्या या बोले. गोरक्षाच्या बोले कानी पक्रोधाने, नको करू गोष्टी वाचाळ बोलणे, नको करू गोष्टी वाचाळ बोलणे. अरे काय गुरुच्या बडाया मारतोस. कानुक मुखीची ऐशी गुरु निंदा, ऐकुणी बोलता आवरुणी क्रोधा. जा रे जा कानी पातू हेला पडणी, कुपी अडकला गुरु ते पाहुणी. कुपी चंदराये कुपित गाडुनी, घोड्याच्या लिदीत टाकिली पुरुणी. गुरुकृपा गुरु कृपेचा पहा चमत्कार, स्पर्शास्त्रे विभूती फेके मूठभर. एक चिमटभर भस्म फेकला, सगळे फळ जे खाली पडलेले वर चिटकले. गोरक्षनाथाने चिटकवले. कानिपनाथ महाराज म्हणले शक्य नाही. मग गोरक्षनाथ म्हणले गुरुची कृपा झाली तर अशक्य काहीच नाही. एक विभूती घेतली, स्पर्शास्त्री विभूती फेके मुठभर. पडले फळे वृक्षा लटकली.
कानिपनाथांची भ्रांती ती निमाली. धन्य म्हणे धन्य नाता तुझी गुरु भक्ती, चूक झाली श्यामा प्रेमे आलिंगती, चुकी झाली श्यामा प्रेमे आलिंगती. कानिपनाथाने क्षमा मागितली गोरक्षनाथाकडे आणि मग दोघे त्या ठिकाणी गुरुचा ऍड्रेस दिल्याबद्दल, पत्ता दिल्याबद्दल बरं वाटलं. आणि मग गुरुच्या भेटण्याकरता कानिपनाथ महाराज त्या ठिकाणी हेलापट्टणात जातात. आणि तिथे जालिंदरनाथ महाराज गोपीचंदाच्या राजभवनात त्या घोड्याच्या निधीत पुरलेले आहेत. कानिपनाथ महाराज हेलापट्टणात येत असताना ज्यावेळेस वार्ता राजाला कळाली, राजा प्रसन्न झाला. राजा म्हणाला, मला आतापर्यंत गुरु करण्याची इच्छा होती, पण माझ्या योग्यतेचा गुरु मिळत नव्हता. उगाच तो जालिंदरनाथ आला होता, एकटाच होता, काय त्याचं खरं आहे. असा गुरु पाहिजे म्हणजे वैभवशाली. 700 शिष्य बरोबर आहे, गर्जना आहे, कीर्ती आहे, घोडे ते आनंद. कानिपनाथ महाराजांचा फार मोठा लवाजमा होता. राजा म्हणाला, मला गुरु आत्ता मिळाला, म्हटले यालाच मी गुरु करणार. कानिपनाथ महाराज हेलापट्टणात आले आणि त्याच ठिकाणी हेलापट्टणी आल्या आल्या राजा गोपीचंदानी सुंदर स्वागत केलं, सन्मान केला, सत्कार केला, आदर केला, सिंहासनावर बसवलं, राजभवनात नेलं आणि सांगितलं, महाराज एकच इच्छा आहे, मला आपण गुरु दीक्षा द्या. सुवर्ण मंचावर बसवलं, अनुग्रह राजन मागू लागला. त्यावेळेस कानिपनाथ म्हणतात, अरे गोपीचंदा महादैवहीन, गवसल्या रत्ना दिले तू टाकून. अरे तुझ्यासारखा बुद्धिहीन जगात कोणी नाही. म्हणजे तुला रत्न गवसलं होतं, ते रत्न तू फेकून दिलं आणि कुठं काचीना नादी लागला. गोपीचंदाला कळे ना रत्न कोणतं महाराज. अरे ज्यांनी मला विद्या दिली, अध्ययन दिलं आणि माझ्यावर कृपा केली, ते माझे गुरु जालिंदरनाथ महाराज. तू घोड्याच्या निधीत पुरले आणि माझ्याकडून अनुग्रह घेतोस. ते रत्न तू टाकून दिलंस. अरे गोपीचंदा महादैवहीन, गवसल्या रत्ना दिले तू टाकून. ज्यांचा अनुग्रह आहे मजवरी, तया तू गाडीले याच भूमीवरी. आणि मग मात्र ही चर्चा मैनावतीने ऐकली. बोले मैनावती जोडून या कर, गुरु बंधू करा पुत्राचा उद्धार, गुरु बंधू करा पुत्राचा उद्धार. मैनावती माता तिकडनं लट 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 कापत आली. बोले मैनावती जोडून या कर, हात जोडले. कानिपनाथ महाराजांच्या पुढे गेली. गोपीचंद राजा लट 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 कापू लागला आणि मैनावतीने हात जोडले. अरे महाराज रागू नका, रागू नका, आपण दोघेही गुरुबंधू आहोत. तुमचे गुरु जालिंदरनाथ, माझे गुरु जालिंदरनाथ महाराज. माझ्या पुत्राला क्षमा करा, गोपीचंदाला क्षमा करा. याला आई म्हणतात. संकटात आई काही करेल, पण पुत्र जो आहे त्याला मात्र त्रास होऊ देत नाही, आणि पुत्राला त्रास होऊ देत नाही ती आई असते. मैनावती समोर आली, हात जोडले आणि म्हणले, महाराज आपण दोघेही एकाच गुरुची शिष्य आहे. मी तुमची गुरु भगिनी आहे, वयाने मी मोठी आहे, तुम्ही माझे गुरुबंधू आहात. आपले दोघांचे गुरु जालिंदरनाथ महाराज आहे. याला क्षमा करा गोपीचंदाला आणि याचा उद्धार करा. गुरुबंधू करा पुत्राचा उद्धार. जालिंदरनाथा प्रगट करून, मम शिष्या पुत्रा करा मोक्षदान, मम पुत्रा करा मोक्षजीदान, मम पुत्र करा मोक्षजीदान. जालिंदराचा उद्धार करा आणि जालिंदराला प्रगटून माझ्या पुत्राचा उद्धार करा महाराज, विनंती केली. 16व्या अध्यायाचे करिता पठण, स्वप्न दोषाचे होईल निवारण. निळ केले निळकंठे कथा कर्थन, अरुण गिरीजी सांगते कथा वचन. अलक निरंजन महाराज वेगळे असावे विधाचे विधानी, जिवंत अजूनी गोपीचंद. ही राजमाता माझी गुरु भगिनी गोपीचंदा, हानी कैसे करू.
राबावुनी नाथा कृता अवरुणी दुष्टा तू करणी केली पाप पापाच्या शालना उपाय एकच पुतळे ते 5 करी तुझे. क्षमा करा महाराज, क्षमा करा, क्षमा करा. आईने मध्यस्थी करून महाराजांचा क्रोध शांत केला. कानिफनाथ महाराज शांत झाले. मैनावती, ठीक आहे, तुम्ही माझ्या गुरुबंधू आहात, गुरुभगिनी आहात, मोठे आहात, विनंती केली मी नाकारणार नाही. तुमच्या पुत्राला मृत्यूदंड देणार नाही, पण मला माझ्या गुरुलाही या भूमीतून काढावं लागेल. आणि ज्या वेळेस त्यांना मला काढायचंय, गोपीचंदा तुझे प्राण पण वाचले पाहिजे. कारण माझे गुरु अग्निनारायण अग्नीचे ते अग्निपुत्र आहेत. तुला भस्म करून टाकतील जालिंदरनाथ महाराज. तुझे प्राण जपावं लागेल. एक काम कर गोपीचंदा, तुझ्या स्वरूपाचे 5 पुतळे करून घेऊन ये. म्हणजे आपण प्रतिमा तयार करतो ना, पुतळे, तुझ्या सारखे 5 पुतळे तू तयार करून घे आणि ते इथे आणून ठेव. आणि त्यावेळेस आज्ञा मिळाली कानिफनाथाची आणि गोपीचंद राजाने 5 पुतळे केले, 5 प्रकारचे 5 पुतळे. आणि ज्यावेळेस सोनरूपी तांबे पितळ लोखंड पुतळे अखंड तुझ्या समा, पुतळे अखंड तुझ्या समा. 5 प्रकारचे पुतळे होते. सोने रूपी तांबे पितळ लोखंड. एक पुतळा सोन्याचा आहे, एक रुपयाचा आहे, एक तांब्याचा आहे आणि एक मात्र त्या ठिकाणी पितळ आणि लोखंड. सोने, रुपे, तांबे, पितळ आणि लोखंड 5 प्रकारचे पुतळे केले आणि त्याच ठिकाणी आणून ठेवले. आणि सांगितलं आता जालिंदरनाथ महाराजांना भूमीतून बाहेर काढायचे. गोपीचंदराये आदेश मानून पुतळे करुणी आणि रीती जालिंदरनाथ मही पोटे जेथे पुतळा तो तेथे ठेवून या. कुदळीचा घाव घालता भुवरी, कुदळीचा घाव घालता भुवरी, गुरुत्या विचारी गुरुत्या विचारी कुदळीचा घाव घालता भुवरी, कुदळीचा घाव घालता भुवरी, कुदळीचा घाव घालता भुवरी. गुरु त्या विचारी भूमीतून विचारी गोपीचंद नाव सांगुनी सत्वरी, गोपीचंद नाव सांगुनी सत्वरी. करते बाहेरी यथा राव, गरती बाहिरी येता राव, गरती बाहिरी येता राव. सुवर्ण पुतळा जळून या खाक, सुवर्ण पुतळा जळून या खाक. देखून ते राख राव भला, देखून ती राख राव भला, देखून ती राख राव भला. ऐशा परी राये 5 वेळा केली, ऐशा परी राहे 5 वेळा केली, ऐशा परी राये 5 वेळा केली. ऐशा परी राहे 5 वेळा केली. पुतळे जळाले 5 हिते, पुतळे जळाले 5 हिते, पुतळे जळाले 5 हिते. एक एक पुतळा आणला. कानिफनाथ महाराज म्हणले तू तिथे ठेवायचा जिथे जालिंदरनाथ महाराजांना गाठलेले आहेत आणि कुदळीचा घाव घालायचा. आतून आवाज येईल, कोण खणतोयस? त्यावेळेस पुतळा पुढे करायचा आणि तू मागे व्हायचं. पुतळा पुढे करायचा, तू मागे व्हायचं. महाराज मी गोपीचंद राजा खणतोय. रागाने लालबुंड झालेली जालिंदरनाथ महाराज, ए गोपीचंदा, खंदायला लागला, भस्म हो. एक पुतळा भस्म झाला. पुन्हा दुसरा घाव घातला. अरे कोण खणतोयस? महाराज मी गोपीचंद. भस्म हो.
सोन्याचा गेला, रुपयाचा गेला, तांब्याचा पुतळा गेला. आणि असे करता करता 5ही पुतळे भस्म झाले. कानिफनाथ महाराज सुसज्ज झालेले होते गोपीचंदाचा प्राण वाचवण्यासाठी. पण गुरुच्या क्रोधापुढे, गुरुच्या शापापुढे कोणाचं काही चालणार नाही. भीती होती. 5 पुतळे भस्म झाले, राग झाली. शेवटी 6व्यांदा खंडायला गेला. जालिंद्रनाथ मनामध्ये विचार करतात, माझ्या शापवाणीने हा 5 वेळेत पण भस्म झाला नाही. ज्या अर्थी हा भस्म होत नसेल, मरत नसेल, याला विश्वरच सहाय्य करत असेल. आता जर जिवंत असला तर याला अमर करून टाकू. याला संत म्हणतात. नीट ऐका, ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी दुःख दिलं आणि 5 वेळेसही भस्म झालं नाही, तरी जालिंद्रनाथ म्हणतात आता जर जिवंत असेल तर याला अमर करू. 6व्यांदा घाव घातला आणि विचारला, अरे खंतोय कोण? मी गोपीचंद राजा. राजा तू अमर हो. अमर हो म्हटल्यानंतर मुखातून शब्द बाहेर पडले आणि गोपीचंद राजा अमर झाले, चिरंजीव झाले. चिरंजीव केलं त्या गोपीचंद राजाला, अमर केलं, चिरंजीव केलं. आणि मग कानिफनाथ महाराज म्हणाले, महाराज गुरुदेव, मी तुमचा शिष्य लाडका कानिफ आलेलो आहे, आता बाहेर या. कानिफनाथ महाराजांनी त्यांना बाहेर काढलं. आणि बाहेर काढत असताना महाराज, कुदळीचा घाव पडता भुवरी, गुरु विचारी कोण रे तू? मी आहे कानिपा तुमचा बालक, ऐका माझी हाक गुरुराया. संगे मी आणिला गोपीचंद राया, नाथ पंथ कार्या उद्धाराया. त्या गोपीचंद राये केला अपराध, सांडूनिया क्रोध क्षमा केली. इंद्रास्त्र जपता वज्र अस्त्र शमाने, बाहेर ते आले बाहेर ते आले गोपीतोन. इंद्रास्त्र जपता वज्रास्त्र शमीरे, बाहेर ते आले गोपीतोन. बाहेर ते आले गोपीतोन. राजाचा मणीचा तो भाव, देखोनी रायाच्या मनीचा उद्धरिला राम अनुग्रहे. उद्धरिला राम अनुग्रहे. इंद्रास्त्र जपता वज्रास्त्र शमीरे, बाहेर ते आले गोपीतोन. बाहेर ते आले गोपीतोन. जालिंद्रनाथ महाराज की, कानिफनाथ महाराज की. आणि त्याच ठिकाणी महाराज इंद्रास्त्र जपता वज्रास्त्र शमने, बाहेर ते आले कुपितोणी. देखोने गुरुराया मणीचा तो भाव, उद्धरावा राव अनुग्रह. अनुग्रह करा, अनुग्रह द्या त्याला. आणि मग त्याच वेळेस प्रसन्न झालेले जालिंद्रनाथ महाराज गोपीचंद राजाला दीक्षा देतात. कंथा शैली शिंगे अंगा भस्म भाडी, कंथा शैले शिंगे अंगा भस्म भाडी. कंथा शैले शिंगे अंगा भस्म भाडी. दीक्षा देऊ लागले आणि नाथपंथाची वेशभूषा. कांदी भिक्षा जोडी मुद्रा काढी, कांदी भिक्षा जोडी मुद्रा काढी. कंथा शैले शिंगे
शैली शिंगे अंगा भस्मभाळी ओ कंथा शैली शिंगे अंगा भस्मभाळी नाथ पंथाची दीक्षा दिली. कंथा शंगे शैली कंथा शैली शिंगी अंगा भस्म भाळी. नाथ पंथाची परंपरा दीक्षा दिली. जा राजा, कल्याण होईल तुझं. आतापर्यंत राज्य सुख भोगलं, त्यातलं सुख बरं आहे की वैराग्याचं सुख बरं आहे? संसारामध्ये कितीही सुख भोगा तरी ते दुःखच देत असतं. परमार्थामध्ये तुम्ही कधीही लागा तरी तिथं सुखच मिळत असत. संसारातल्या सुखाने दुःख मिळतं, परमार्थातल्या सुखाने परमानंद प्राप्त होतो आणि ईश्वराची प्राप्ती होते. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. राजा दीक्षा दिली आणि परीक्षा घेण्याकरता सांगितलं, जा सगळ्या राण्यांकडे भिक्षा मागू नये. त्यागी झालेला राजा नाथपंथी बाणा मिळाला, संन्याशी झाला आणि भिक्षा करता आपल्या राण्याच्याच सुंदरीचे त्याच ठिकाणी राणीवाड्यात आला. संन्यासी ती माता आली मैनावती संन्यासी ती माता हो आली मैनावती संन्यासी ती माता आली मैनावती संन्यासी ती माता आली मैनावती हो दीक्षा ताट हाती दीक्षा ताट हाती घेऊनिया मातेची या हाती भिक्षा घेऊनिया मातेची या हाती हो भिक्षा घेऊनिया मातेची हाते भिक्षा घेऊनिया मातेची हाते भिक्षा घेऊनिया हो सद्गुरु पाया गोपीचंद गोपीचंद 12 वर्ष तप करण्या धाडीला 12 वर्ष तप हो करण्या धाडीला 12 वर्ष करण्या धाडीला 12 वर्ष करण्या धाडीला हो बद्रिका
आदेश धन्य राजमाता गुरुपदिलीना गेला सारा सीन दर्शनाने गेला सारा सीन दर्शना गुरुच्या दर्शनाने सर्व सीन नष्ट झाला. मैनावतीला आपले गुरु जालिंदरनाथ भेटले, पुत्रालाही दीक्षा दिली, गुरु भेटले आणि कानिपनाथालाही जालिंदरनाथ भेटले. आज तिघांचं कल्याण झालं नाथाने केलं. पहिलं कल्याण कानिपनाथांचं, दुसरं कल्याण मैनावतीचं, तिसरं कल्याण गोपीचंदाचं. आणि तिघांचं कल्याण केलं आणि याला दीक्षा देऊन सांगितलं, जा बाबा आता वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठ. आता वैराग्याचा आनंद घेऊन बघ. गोपीचंदराया मातांनाच भिक्षा मागून आशीर्वाद घेऊन निघाला, यात्रा करू लागला. अत्यंत आनंदात आहे. मैनावती प्रसन्न झालेली आहे. माझ्या पुत्राचा ध्येय आज सार्थक लागला. कारण मी आधी म्हणाले होते संन्यास घे, पण ऐकलं नाही. पत्नीच्या कार्यकारस्थानामुळे माझा मुलगा संसारात मग्न झाला आणि पत्नीने पटवलं, म्हणूनच माझं मुलाचं आयुष्य वायाला गेलं. पण धन्य माझा गुरुबंधू कानिपनाथ महाराज पुन्हा मला भेटीला आले आणि मलाही माझाही उद्धार केला आणि माझ्या गुरुचं दर्शन घडून दिलं. कानिपनाथ, मी तुम्हाला पुन्हा वंदन करते. माता मैनावती कानिपनाथाला वंदन करते. गुरुबंधूला वंदन करणं योग्य नाही, पण गुरुला भेटवणारा संन्यासी गुरु आहेत. कृत्य झाले. आज मला गुरुचं दर्शन घडवलं आणि अत्यंत आनंदाने गोपीचंदराया आता भजन करू लागले, भक्ती करू लागले, चिंतनामध्ये मग्न झालेले. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव सर्वजण म्हणा, गोपीचंदराया मैनावती गुरुचं भजन करते. आपणही करा. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, भगवान तुम्हारी जय जय हो, भगवान तुम्हारी जय जय हो, गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो, भगवान तुम्हारी जय जय हो, भगवान तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, हे गुरुदेव तुम्हारी जय जय हो, भगवान तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, भगवान
धन्यवाद हंडे बाबा. मिक्स वेज भाजी, दोन राग एकत्र. हा, बस. सर्वांना नाही कळत ते, पण तज्ञाला कळत. दोन राग एकत्र झाले पाच. धन्यवाद मायबापांना. ते नाही का, एक भाजी इकडनं येते एक तिकडनं येते, मग सगळ्याच भाज्या खायच्या असतात. माणसं काय म्हणतात, ऑर्डर काय देतात शेट्टी साहेब? मिक्स वेज, म्हणजे सगळ्या भाज्याचा रस. आनंद आहे. सगळे सुंदर गाणार आहेत, म्हणणार आहेत. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, मुझे लागे लगन तेरे दर्शन की. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, मुझे लागे लगन तेरे दर्शन की. शाबाश. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, मुझे लागे लगन तेरे दर्शन की. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, मुझे लागे लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन मुझे लागी लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन, कोई किस में मगन, मुझे लागे लगन हरि दर्शन की. हरि दर्शन की. एक साधू होते, त्यांचं वाक्य मला आठवलं. आम्ही जेव्हा सरला भेटत न बाबूजी पै यात्रा गेली, आमचे 4 शिष्य होते आणि ज्यांचं सानिध्य मला घडलं त्यांचं नाव आहे राम सुखदासजी स्वामी, ज्यांच्याकडे मी काही दिवस अध्ययन केलेले संस्कृतचं. तर ते हिंदी भाषेत बोलायचे. त्यांचं वय 135 वर्ष होतं. आणि बेटातून जेव्हा मी हिमालयाची यात्रा करायला गेलो तेव्हा त्यांच्या ऋषिकेश मध्ये त्यांचा आश्रम होता, गंगेच्या काठावर. राम झुला, लक्ष्मण झुला. तुम्ही तीर्थयात्रा करायला गेले असेल तर जाऊन आले असेल पाहिलं ती भूमी. स्वर्ग आश्रम, गीता भवन. राम सुखदासजी स्वामी ते तसंच म्हणायचे. तू ही है, तू ही है, जहां कहीं देखो तू ही है, तू ही है, तू ही है, जहां कहीं देखो तू ही. जिकडे पाहावा आपल्या भाषात सर्वत्र तोच आहे. आणि मग तो सर्वत्र आहे, ज्याला दिसतो तो खरा गुरुनिष्ठ असतो. आणि म्हणून कोणी कशात रंगून नाही, कोणी प्रपंचात रंगेल, कोणी संसारामध्ये रंगेल, कधी अध्यात्मात रंगतो, परंतु गुरुभक्ती जो रंगतो तो या जगातून तरंगून जातो, उतरून जातो बाहेर. आज कोई कुसमे मगन, कोई किसमे मगन, मुझे लागे लगन हरिदर्शन की. हरिदर्शन की लगन म्हणजे इच्छा, आवड. लगन शब्दाचा अर्थ आवड आहे. मुझे लागी लगन हरिदर्शन की. लगन शब्द बरोबर आहे की नाही? मुझे लागे लगन, मेरा हो गई मगन. मीराबाईला लगन लागली होती ना. आता वेळ झाला की म्हणून एवढं. मुझे लागे लगन, बहंदे महाराज, मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगे. मुझे लागे लगन, मेरा हो गई मगन. लागे लगन, मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, आवड लागली पाहिजे, लाजू नका. टाळी टाळी. सुंदर भाव मीराबाईचा आहे. सर्वांनी 2 मिनिटं का आता. मीराबाईला आवड निर्माण झाली कृष्ण भक्तीची. आणि एकदा भक्तीची आवड निर्माण झाली की भयभीती वाटत नसते. मीराबाई ज्या वेळेस पायात घुंगरा बांधले, नाचायला लागली, लोकाला पटलं नाही, यात नवल नाही, बापाला पटलं नाही. विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा. पिबता पिबत मेरा हासी रे, मुझे लागे लगन, मेरा हो गई
गुण गाने लगी, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन। हे बघा, लगन निर्माण झाली की आवड निर्माण झाली की ती आतून प्रगट होतात. आता हे लहान लहान मुलं आहे बघा, किती सुंदर ना, काय आनंद आहे महाराज. भगवंताच्या भक्तीतला आनंदच आहे. भगवंताच्या महलों भक्तीमध्ये में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली। मीरा रानी दीवानी कहाने लगी, मीरा रानी दीवानी कहाने लगी, मीरा रानी दीवानी कहाने लगी, मीरा रानी दीवानी कहाने लगी। वो तो गली 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 गली, वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसे गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। हरि बोल। राणा ने विष दिया मानो अमृत पिया, रानी विष दिया मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया। मेरा सागर में सरिता समाने लगी, मेरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय। लगन आणि आवड निर्माण झाली की मग माणसाचा आविर्भाव निर्माण होतो आणि त्यावेळेस तो आनंद आहे महाराज, जे सुख आहे. माझे गुरुवारी नारंगिरी बाबा कीर्तनात लगन लागायचे ना, आवडीनं नाचायचे. वयाच्या 109व्या वर्षापर्यंत बाबा नाचले महाराज कीर्तनात. आजही इंटरनेटचा जमाना आहे, नेटला सर्च करून बघा, तुझी घोंगडी चांगली. 109 वर्षाच्या वयात बाबांनी नाचून गायलेली महाराज. रंगिरी बाबांनी जी चाल गायली ना, नक्की बघा तुम्ही. चांगल्या गायकाला गाता येणार नाही, चांगल्या नाचणाऱ्याला तरुणाला नाचता येणार नाही. बाबा 109 वर्षाच्या वयात नाच. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, आ आ आ, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, हो धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, ओ धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य
हरिरंजनाची सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. बाबा नाचलेले आहेत आणि गुरु भक्तीमध्ये नाचलं पाहिजे, भगवत भक्तीत नाचलं पाहिजे. आज गोपीचंदराया गुरुची भक्ती करत करत निघाले, भजन करत निघाले. आज गोपीचंदाची यात्रा सुरू झालेली आहे आणि आता आपली यात्रा संपलेली आहे. उद्या गोपीचंदराया काय करता बघायचं असेल तर 7 वाजता या. आजची कथा या ठिकाणी पूर्णविराम घेतीये आणि म्हणून सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्व क्षेत्रातले आलेले मान्यवर आणि परिसरातून पंचकृषीतून आलेले गावचे सर्वांनाच मी या नवनाथ कथेच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. अलक निरंजन आदेश. या सर्वांनी उभं राहायचंय. नाथा हरे भव भय चिंता आदिनाथ शिव पंथा दीक्षा दत्तात्रय हात आरती नवनाथा जडमूढ तारण्या जगी प्रगटले कलियुगी जडमूढ तारण्या जगी प्रगटले कलियुगी भस्म रुद्र कंठाशेली विष पांघरे बैरागी आरती नवनाथा हरे भव भय चिंता आदिनाथ शिव पंथा दीक्षा दत्तात्रय हाता आरती नवनाथा हे आलख निरंजन भिक्षा मागता गर्दती आलख निरंजन भिक्षा मागता गर्दती आधी व्याधी त्या हरती देताची मूठ विभूती आरती नवनाथा हरे भव भय चिंता आदिनाथ शिव पंथा दीक्षा दत्तात्रय हाता आरती नवनाथा हे 4 6 18चा 14 64 मेळा 4 6 18चा 14 64 मेळा गेले शाबरी कवित्व हे उतारे सकाळा आरती नवनाथा हरे भव भय चिंता आदिनाथ शिव पंथा दीक्षा दत्तात्रय हाता आरती नवनाथा हे सद्गुरुदास आरती गाती अरुण गिरे सद्गुरुदास आरती गाती अरुण गिरे नीळकंठादी आता आदिश ललकारी आरती नवनाथा हरे भव भय चिंता आदिनाथ शिव पंथा दीक्षा दत्तात्रय हाता आरती नवनाथा रघुवाळू आरती संत बैरागी बाबा माझा बैरागी बाबा लहान भाऊ गातो लहान भाऊ गातो आरती चरणाशी लावा हे जीव ब्रह्म सेवा करुणी झिजविले काया बाबा झिजविले काया अवतरलासे तुम्ही जडमुड ताराया ओवाळू आरती संत बैरागी बाबा माझा बैरागी बाबा लहान भाऊ गातो आरती चरणाशी लावा सोहम सोहम पर ब्रह्म नाद हा घुमला अंतरी नाद हा घुमला वैराग्याचा धुनी अखंड जागवी आम्हाला ओवाळू आरती संत बैरागी बाबा बैरागी बाबा लहान भाऊ गातो आरती चरणाशी लावा उत्तरायण जाऊ आम्ही सांगितली गुण
तुम्ही सांगितली गुण सत्य मार्ग आम्हा राहुनी झाला ब्रह्मलीन ओवाळू आरती संत बैरागी बाबा संत बैरागी बाबा लहान भाऊ गातो आरती चरणासी दावा खाली लोटांगण वंदीन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे हृदय आलीन आनंद भोजन भावे वाळीन भरे नावा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु